आणि सर्व मातापालकांना विनंती आहे की तुमच्या पाठीमागे आपल्या सर्वांची पुष्पवृष्टी करून आपल्या सर्वांच्या आतमध्ये आपण होईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष या सोहळ्याला चला सुरू पहिला आपण माननीय श्री तुकारामजी तांदळे नगरसेवक गंगाबेन यांचं आगमन आनंदवन परिवारामध्ये झालेलं आहे. सुस्वागतम प्रमुख अतिथी माननीय राजेशजी राठोड सर, आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय माणिकजी नागरगोजे सर, केंद्र प्रमुख गंगाबेन या सर्व मान्यवरांचं आगमन या ठिकाणी होत आहे. मान्यवरांना विनंती आहे की आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं. सगळ्यांना पुरावे हा सगळ्यांनाच पुरावा जागा कुठं ठेवली तिथे जाऊन बसा. मातापालकांचं आगमन या ठिकाणी होत आहे. आनंद परिवारामध्ये सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्व विद्यार्थ्यांना विनंती आपण जोरात टाळ्या वाजवा. सर्व मातापालकांचं आगमन आनंदवन परिवारामध्ये होत आहे. आपल्या सर्वांचं आनंदवन परिवाराच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आगतम स्वागतम स्वागतम. आपण सर्वजण आला, आम्हाला आनंद वाटला. अतिशय सुंदर असा कार्यक्रम आपल्यासाठी करत आहोत. मात्र पितृ पूजन भारतीय संस्कृती जगामध्ये सर्वश्रेष्ठ आणि या संस्कृतीचं उदात्तीकरण व्हावं, ही संस्कृती जगामध्ये काय आहे याचं एक मार्गदर्शन व्हावं आणि समाजाला कळावं की आई वडिलांचं महत्व काय आहे. आणि असा हा अनोखा उपक्रम शाळेच्या वतीने सादर करण्यात येत आहे. आलेल्या सर्वांचं पालकांचं माननीय श्री संभाजी कोल्हे यांचं आगमन झालेलं आहे. सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. जिल्हा परिषद सदस्य माननीय संभाजी बापू कोल्हे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. परभणी जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य म्हणून त्यांची आताच निवड झालेली आहे. प्रचंड बहुमतानं माननीय संभाजी बापू कोल्हे यांचं सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपण प्रचंड बहुमताने निवड झालेल्या नागपूर जिल्हा परिषद सरकारमधून माननीय संभाजी मामा कोल्हे यांचं या ठिकाणी स्टेजवरती माननीय श्री अंबादास माननीय श्री अंबादास आणि या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांना नम्रतेची विनंती आहे की आपण विद्येची आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. सरस्वती देवी म्हणजे विद्येची देवी आणि विद्या आणि बुद्धी ही सर्व समाजामध्ये, सर्व जातीमध्ये, धर्मामध्ये आपल्याला बुद्धीचं जास्त महत्व आहे. आणि सरस्वती देवीची वंदना केल्यानंतर आपण आपल्या पुढच्या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष माजी नगरसेवक माननीय तुकारामजी तांदळे साहेब, त्याचबरोबर माणिक नागरगोजे सर, त्याचबरोबर युवा उद्योजक अंबादास राठोड सर, हे सर्वजण या ठिकाणी नारळ फोडून सरस्वतीला या ठिकाणी नारळ फोडला जातो आणि प्रतिनिधी पूजन मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न झालेला आहे. आणि या कार्यक्रमाचा प्रारंभ आनंदवन परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत त्याचबरोबर तमसोमा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतम गमय ओम शांती शांती ही आपण असं म्हणतो. कारण जीवनामध्ये बघायला खूप महत्व आहे. जुदा जुदा दुपत्कार कार्यक्रम मोठे हात देवाला पाहून नमस्कार आपण म्हणतो. तर अज्ञानरूपी अंधकार दूर होईल, ज्ञानरूपी प्रकाश घ्यावा. बालवाडी ते 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी बसावं आणि ज्या वेळेला अतिशय पद्धतशीरपणे घ्यायचा तेषु मातृपितृ रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः.
अशी आपल्याला पूजा केलेली आहे. नंतर पुष्पम समर्पयाने आपल्याला काय करायचंय, फूल वाहायचं आहे. आधी आपल्याला काय करायचंय, अंगठ्याचं पूजन करायचं आहे. फुलं वाहायची आहे. फुलं वाहिले का, फुलं व्हायचे आहेत. आता तुमच्या जवळ जो हार आहे तो हार आई वडिलांच्या गळ्यात टाकायचा आहे. तुम्हाला वस्त्र वाहतो, कापसाचं वस्त्र वाहतो, तसं आपल्याला आई वडिलांना फुलाचा हार, त्याच्या सगळ्यात जास्त महत्व आहे त्या दोऱ्याचं. त्या दोऱ्यामुळे हे फुले काय आहेत, एकत्र आलेले आहेत. तर त्या सुती दोऱ्याचं सगळ्यात जास्त महत्व आहे. वस्त्रांसमर्पयाने असं पण देवाला म्हणतो. तर आपण काय केलेलं आहे, आपल्याला गळ्यात माळ घालायची आहे फुलांची आई वडिलांच्या गळ्यामध्ये. काय आज्या घातले का सगळ्यांनी हार? घातले अरे काय करू तू चालू कर सगळ्यात महत्त्वाचं काम की दीप प्रज्वलित करा आणि आई वडिलांच्या माथ्यावर तिलक करा. तिलक करा. युट्यूब जावं आपण काय ना जोडी मस्त युट्यूब जावं ये ढवऱ्या फुटवात नाही उरले उभा गंध लावायचा आहे तुम्हाला. वडिलांना आईला एकदा हळदच त्याचं फार सगळ्यात जास्त महत्व आहे. आई काय करत असते, तुमच्या आरोग्याचं रक्षण करत असते. म्हणून आईला काय लावायचे आहे आणि कुंकू सुद्धा बळ देणारा आहे. वडिलांना कुंकू का लावायचं आहे की ते विजयाचं प्रतीक आहे. वडिलांची छाया आपल्या डोक्यावर डोंगरासारखी असते आणि आई प्रेमाचा महासागर असते. फुलं वाहा, कुंकुम द्रव्यानी समर्पयानी म्हणल्यानंतर हळद, कुंकू, अक्षता आणि फुलं असे तुम्हाला वाहायचे आहे. आई वडिलांना देव स्वरूप समजून आपल्याला काय करायचं आहे, पूजन करायचं आहे. आईच्या वडिलांच्या अंगठ्यांमध्ये पॉझिटिव्ह रेज असते, ती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे याची तुम्ही खबरदारी घ्या. आणि जसं म्हणलं जाईल तसं करा. आणि पाया पडल्यानंतर आलिंगन घ्यायचं आहे, मध्येच घ्यायचं नाहीये. आधी डोकं टेकवायचं सगळं पूजा झाल्यानंतर. तर तुम्हाला काय करायचं आहे, हळदी कुंकू अक्षता वाहा. छोट्या मुलांकडे थोडं लक्ष द्या, दिव्याजवळ जाऊ नये, साड्यांकडे लक्ष द्या महिलांनी. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आई वडिलांच्या गळ्यात हार घालायचा आहे, म्हणजे वस्त्र अर्पण करायचे आहे. काय करायचं आपल्याला, बोटांचं पूजन झालं, हळदी कुंकू अक्षता, नंतर गळ्यामध्ये हार घालायचा आहे. सगळ्यांनी एकदाच करा म्हणजे शूटिंग चांगली. हळद कुंकू अक्षता आणि हार अर्पण करायचा आहे आपल्या आई वडिलांना. छोटे छोटे मुलं आहेत, थोडा वेळ लागत आहे. उभं तिलक करायचं आहे. आई आदिमातेचं स्वरूप असते आणि वडील आदिशंकराचं स्वरूप असते. तर तसं समजून मनातली भावना व्यक्त करायची आहे. आपल्याला कृतीतून ती दाखवायची आहे, कृतीतून व्यक्त करायची आहे.
तर रस्ता तुला आमच्या वसतिगृहाचे आमच्या शाळेतील वसतिगृहातील ज्या मुलांच्या आई-वडिलांनी त्यांनी ताट वगैरे बघून घ्यायचे, ताट वगैरे घ्यायचे, ज्यांचं ताट शिल्लक आहे त्यांनी, आमचे शिक्षक असतील, आमच्या सर्व शिक्षिका असतील, सगळेजण इकडे बसतील. बरं, नारायण, ताट वगैरे बघा, सगळेजण ताट वगैरे बघा. यानंतर राहून आपले आई वडील जरी आले नसते तरी या ठिकाणच्या शिक्षकांमध्ये आपण पद्यपूजा करू शकता. अतिशय वातावरण बहारावून गेलेलं आहे. हा सर्वांसाठी अनुभव कुछ न समझना था